काहीतरी करायला हवं. या मुलाला नाही असं किती वेळा म्हणायचं. ओम ऐक ना माझं, तू नको ना इतका त्रास सहन करू. तू जा घरी, आई नाही ऐकणार आहे. स्वीटू, मी इथेच थांबणार आहे. मावशीचा होकार आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. का? मग काय करायचं? तो होकार दे म्हणतोय म्हणून मी या लग्नासाठी परवानगी द्यायची? हो, तुम्ही पाहिली आहे ना त्या लोकांची श्रीमंती. तुम्हाला त्या घरातल्या सगळ्यांचे स्वभाव माहिती आहेत. मालविकाकडे काम करतात, घरी येऊन कधीही अपशब्द बोलत नाहीत, पण तिथे काय होत असेल ना हे कळतं मला. अहो, माझी स्वीटू इथे 24 तास राहणार आहे, त्या मालविकाला सामोरं जाणार आहे. पावलो पावली माझ्या मुलीचे संस्कार, तिच्या आई बाबांची ऐपत काढली जाणार. ओमला काय माहिती, तो नेहमी सुखात ऐश्वर्यात वाढलाय. स्वीटू कशी वाढली आहे याबद्दल तो फक्त ऐकून आहे. त्याच्या बंगल्या बाहेरच्या खडतर आयुष्याची काहीतरी कल्पना आहे का त्याला? कल्पना कशाला द्यायला? त्यांच्या नशिबानं त्यांचा जन्म श्रीमंतांच्या घरात झाला. आता याचा दोष तू त्यांना देणार आहेस का? नाही, मी दोष देत नाहीये, पण उद्या जर ती श्रीमंती राहिली नाही तर तो माझ्या मुलीला घेऊन काय करणार आहे, कुठे जाणार आहे हे मला कळायला हवं. वर्षानुवर्ष आपण जसे जगतोय ना तसे 4 दिवस तरी याला राहता येईल का हे बघायचं. कशाला? कारण मालविकावर माझा विश्वास नाही. मी माझ्या पोरीला त्या मालविकाच्या घरी नाही पाठवू शकत. बघता क्षणी हकलून देईल दोघांना. मग कुठे जाणार आहे हा माझ्या स्वीटूला घेऊन? अहो, तो लहान आहे, पण आपण आपल्या पोरीचा विचार करायला नको? मोहित, मोहित, मोहित. येस मॅम. येस येस. काय येस मॅम काय? तर मॉम आणि रॉकी ते स्वीटूकडे जायला निघालेत अंबरनाथला. तू त्यांच्या मागे जातो. काय करतायत, कुठे जातायत, काय घडतंय सगळं इत्तमभूत तुम्हाला येऊन सांगतो. Yes, yes. हे बघ नलू, आपल्या लेकीचा विचार आपल्यालाच करायला हवा. तिच्या मनात जे काही चाललंय ना ते दिसतंय आपल्याला. मन मारून जग असं सांगायचं का तिला? नाही, पण जे समोर येईल ते आनंदाने स्वीकार एवढं तरी सांगू शकतो. हो, नाती ही बरोबरच्या कुटुंबांमध्ये जुळतात. स्वीटूने आयुष्यभर जे केलंय ना ते ओमला जमणं शक्य नाही. म्हणून ओमकारना एक संधी द्यायची नाही का आपण? म्हणजे आता मी इथून नाही जाणार आहे. तू माझ्यामुळे इतका त्रास सहन करू नकोस ओम, प्लीज ऐक माझं. नाही, मी आता फक्त नलू मावशीचं ऐकणार. आपल्याला लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे हा रॉकी. थोडा ओला आहे पण सुकेल. चहा दे त्याला. नलू मावशी, तुझा होकार आहे का नाही? कसं आहे ओमकार, तुम्ही पावसात उभे होतात, भिजलात, हा तुमचा हट्ट झाला. पण संसार करायला हट्ट नाही तर कष्ट करावे लागतात. त्यात खरी हिंमत असते. लग्न एकदा होतं, पण संसार रोज करावा लागतो. आपल्या कष्टाने तो असा फुलवावा लागतो.
आपल्या स्वतःच्या कमाईनं महिना चालवायचा, रोजच्या छोट्या मोठ्या खर्चाची जबाबदारी घ्यायची तयारी आहे तुमची? हो दादा, माझी तयारी आहे. तुम्ही जे सांगाल ते मी तयार आहे. ठीक. मला असं वाटतं की तुम्ही मान्य आहे, सगळं मान्य आहे मला. ओमकार, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. तुम्हाला पटलं नाही तर पटतंय, सगळं पटतंय. तुम्ही जे सांगताय ते मला पटतंय. ठीक आहे. ओमकार, 15 दिवस तुम्ही स्वतःचं सुखवस्तू घर सोडून आमच्यासारखं गरिबीत राहून दाखवायचं. तुमच्या घरासारखं एसी, गाड्या, ऐशो आराम काही असणार नाही. तुम्ही स्वतः कमवायचं. एक वेळचं जेवण परवडलं तर एक वेळचं जेवण, 2 वेळचं जेवण परवडलं तर 2 वेळचं. काय आहे की आम्ही हे असंच जगत आलोय. वर्षोनवर्ष आम्ही असंच जगतोय. तुम्हाला 15 दिवस तरी जमेल का? दादा ओ, ओमकार, तुम्ही हे जर करू शकलात तर मला एक कळेल की तुम्ही आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही संकटाला सामोरे जाऊ शकता. माझ्या लाडक्या लेकीला, स्वीटूला तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकता. हा जो मला तुमच्याबद्दल विश्वास वाटतोय त्याला कुठेही तडा जाणार नाही. बोला, जमेल? हो, प्रयत्न तर नक्की करेन. तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हो. गरिबीची सवय नाहीये तुला. कशाला नको त्या गोष्टीत अडकतोयस? त्यापेक्षा तू तुझ्या सुखात राहा, आम्हाला आमच्या सुखात राहू दे. पण तो त्याच्या सुखासाठी करणार आहे ना. ओम हो म्हणालाय ना, तो नक्कीच करून दाखवणार. नलू, तू म्हणतेस तसं आणि तू म्हणतेस तितके दिवस तो इथे राहून दाखवेल. प्रेमाला गरीब श्रीमंत काही कळत नाही, त्याला फक्त प्रेम कळतं. आणि मला असं वाटतंय की माझ्या राजमहालात जे त्याला मिळणार नाही सुख, ते इथे कष्टात मिळू शकतं. मला खात्री आहे ओम जे बोललाय ते करून दाखवणार. कळलं? पण तू लक्षात ठेव नलू, जर ओमनी 15 दिवस श्रीमंती विसरून इथे कष्टाची कमाई तुला करून दाखवली तर
16व्या दिवशी मी माझ्या सुनेला घेऊन जाणार. लोक पण ना अरे क्या कर रहे हो? अरे अरे क्या हुआ आपको? अरे अरे डरिए मत, डरिए मत. एक मिनट. हाँ, ये लीजिए, लीजिए, ये लीजिए. वड़ा पाव खाइए. हाँ? अरे वा, यांनी मला ओळखलेलं दिसत नाहीये. वाचलो. साहब, कौन से जमाने में हो साहब? 4 रुपयाला वडापाव नाही येत साहेब. 12 रुपयाला वडापाव येतो साहेब. 2 रुपये द्या ना, 2 रुपये 12 रुपए का? द्या ना साहेब. अरे 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 अरे, नहीं नहीं नहीं. आपके चेहरे पे कुछ साहब, क्यों गरीब का मजाक उड़ा रहे हो साहब? अरे अरे नहीं नहीं, एक मिनट, एक मिनट. 2 रुपए और ये भी 2 रुपए रखो. भगवान आपका नहीं, 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 भला ठीक, करे ठीक. साहब. साहब, घे. हसतेस काय? लहानपणी हीच प्रसादाची फळं खाऊन पोट भरली आहेत आपण. विसरलीस? अशी कशी विसरे? आणि आठवते आईला कळल्यावर आई काय म्हणायची? काय ग पोरींनो, घरी जेवायला मिळत नाही तुम्हाला. पण ही फळं फार गोड लागतात बाबा, काही म्हणा. प्रसाद तो प्रसाद. कसला ग हट्ट ओमचा. आणि तू त्याला थांबायचं सोडून त्याच्या पाठीशी उभी आहेस, त्याला प्रोत्साहन देतेस. शकू, तुला कळतंय ना मला कसली काळजी वाटतीये. आणि ओम पण हट्टाने अट मान्य करून बसला. नाही, तुझ्या हट्टामुळे भाऊजींना ही अट घालावी लागली आणि ओम ती मान्य करणारच होता. शकू, पण तुला कळतंय ना तो काय करायला चाललाय ते. शकू, आपण राहिलोय या घरांमध्ये, या परिस्थितीत. मी तर अजूनही अशाच घरात राहते. सवयीचं झालंय मला हे सगळं. पण ओमला हे सगळं फार कठीण जाणार आहे. सोपी असेल तर ती परीक्षा कसली? अगं, पण तू समजाव ना त्याला. गरज नसताना कशाला पडलाय या फंद्यात? नाही, फंदात नाही. फंदात नाही, प्रेमात पडलाय तो. आणि प्रेमात पडल्यावर जे काही करावं लागेल, या सगळ्याला त्याला तोंड द्यावं लागेल आणि तो देईल. हाल होतील मला माहिती आहे, पूर्ण कल्पना आहे मला. एक सांगू का, माझ्या मुलाचं प्रेम आणि जिद्द तुला माहित नाहीये. एखाद्याला आपलं मानलं ना की त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो तो.
आणि इथे तर ते माणूस दुसरं तिसरं कोणी नाही, स्वीटू आहे. तिच्यासाठी तो काहीही करेल. मी काय त्याच्या आड येणार नाहीये, कारण मला त्यांचं प्रेम जपायचंय. शकू, अगं प्रेमाने संसार करता येतो का? नाही, पण प्रेमाशिवाय आपल्या मुलांनी संसार करावा असं कुठल्याच आईला वाटणार नाही, आणि वाटू नये. आपली लग्न ठरवताना आपल्या आई वडिलांनी विचारलं नाही ना आपल्याला, बाई ग याच्यावर प्रेम करशील ना? पण आपण संसार केलेच ना. किती वेळेला काय काय सहन केलं, मन मारलं, कधी कधी राग गिळला, शिकत गेलो त्यातून, केला संसार. तेच ना, माझंही तेच म्हणणं आहे. बाई, आता काळ बदललाय ग. आपल्याला जे मिळालं नाही ना ते आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न करूया ना. आपलं आयुष्य आपण कुणाबरोबर घालवायचं हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देऊया. पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात काही घडलं ना तर हा त्यांचा निर्णयच सर्वस्वी जबाबदार असेल. त्यांना हे निभावून न्यावं लागेल, कारण त्यांनी हे ठरवलेलं असेल. हो की नाही? म्हणजे तू त्याला समजावणार नाहीयेस तर? अडवणार नक्कीच नाही, आणि तुलाही अडवणार नाहीये मी नलू, खरंच. कारण प्रश्न तुझ्या मुलीचा आहे आणि तुझ्या मैत्रिणीच्या मुलाचा आहे. मी मध्ये नाहीये. तू बघ काय करायचं ते. का? कशासाठी? कशासाठी तू हे सगळं करतोयस? मला नाही पटत आहे, काहीही पटत नाहीये मला. हट्ट करण्याला पण एक लिमिट असते. आई अडून बसली म्हणून दादांनी एक उपाय सुचवला फक्त. त्याचा अर्थ असा नाही की तुला त्यांची प्रत्येक अट मान्य करायला हवी. तुला कळतंय का कशाला मान्य करायची अट? ओम, माझ्यासाठी तू इतके कष्ट घेतलेले, तुलाही त्रास झालेला, मला कधीही नाही आवडणार. का करतोयस तू इतकं माझ्यासाठी? हे बघ, मला मान्य आहे की आपलं प्रेम आहे एकमेकांवर, पण याचा अर्थ असा नाही की सारख्या परीक्षाच देत बसायच्या आपण. मुळात माझ्यावरचं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुला इथे येऊन राहायची, आमच्यासारखं जगायची काहीही गरज नाहीये. कळलं? मला नाही पटत आहे. मला हे नाही माहिती की कोण बरोबर आहे कोण चूक आहे, मला नाही कळते. कदाचित आई दादा बरोबरही असतील, त्यांच्या जागी असतील, नाही आहेतच, पण याचा अर्थ खरंच असा नाहीये की तू अटी मान्य करायच्यास. तुला कळतंय का मी काय सांगतेय ते? तू काय करतोयस? मी तुझ्याशी काहीतरी बोलतेय की नाही इकडे? छान दिसत होतीस. मी काय बोलतेय तुझ्याशी इथे? कळतंय मला तू काय बोलतेस. तू का काळजी करतेस इतकी? हा, म्हणजे मी काळजी पण, हे बघ, काळजी करणं इज फाईन, पण मला वाटलं होतं नलू मावशी आपल्याला साफ नकार देईल. ओके, म्हणेल अजिबात जमणार नाही, जा इथून ओम. पण आता बघ ना, आपल्याकडे होप आहे, आपल्याकडे आशा आहे. आपण जर आपल्या डिसिजनवर फर्म राहिलो तर आपण हे करू शकतो स्वीटू. हा, आणि परीक्षेला आणि कष्ट करायला एवढं का घाबरायचं? मी तसं नाही म्हणत आहे. मी मग असं कसं म्हणतेस? हे बघ, हे सगळं ऐकून ना मला एक नवा उत्साह वाटतोय. व्हेरी एक्साइटेड. मला काहीतरी करायला मिळेल. स्वीटू, आपण दाखवून देऊया आपलं प्रेम सगळ्या जगाला. तू बघशीलच, फक्त 15 दिवसात मी दादा आणि मावशींची अट पूर्ण करून तुला घरी घेऊन जाईन. हा, काय? ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे, तू वेळास का? ले काय जाएंगे करतोयस? ले अरे. जाएंगे दिल वाले ओम, दुल्हनिया ले जाएंगे. हे ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. हे, ले बाय. जाएंगे ले. तैयार रहा स्वीटू, विदाई अब दूर नहीं है. ओम, काय? जाऊ दे. कोणीच नाहीये इथे.
काय? स्वीटू